प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये आपण बघितलं व्हॉट इज लिंक लिस्ट, इट्स टाइप्स ऑफ लिंक लिस्ट, सिंगल लिंक लिस्ट अँड टू वे लिंक लिस्ट. देयर इज ऑल्सो सर्क्युलर सिंगल लिंक लिस्ट अँड सर्क्युलर डबल लिंक लिस्ट. बट आपल्याला चॅप्टर मध्ये फक्त सिंगल आणि डबल किंवा वन वे आणि टू वे लिंक लिस्टच आपल्याला अल्गोरिदम्स बघायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक्सप्लेन केलं डिफरन्स बिटवीन लिंक लिस्ट अँड द ॲरे. त्या ॲरे मध्ये स्टॅटिक मेमरी अलोकेशन होतं. याचा ड्रॉबॅक काय आहे की फर्स्ट आपल्याला नंबर ऑफ एलिमेंट्स एंटर करायच्या आधीच मेमरी अलोकेशन ॲरेला होतं. सो देर इज अ वेस्टेज ऑफ मेमरी स्पेस अँड ऑल्सो टू फ्री द मेमरी अलोकेटेड बाय दॅट ॲरे वी नीड टू रिबूट और रिस्टार्ट अवर सिस्टीम और लॅपटॉप और पर्सनल कम्प्युटर. ओके. अँड इन लिंक लिस्ट मध्ये आपण काय करतो, डायनॅमिक मेमरी अलोकेशन करतो रन टाइम. सो आपण जर आपल्याला इन्सर्ट करायचं असेल तरच आपण मेमरी अलोकेट करतो. सो देयर इज नो वेस्टेज ऑफ मेमरी स्पेस अँड ऑल्सो काय की आपण डायनॅमिक मेमरी अलोकेशन करतो. सो आपला प्रोग्राम एंड होण्याच्या आधी आपण ती मेमरी अलोकेट केलेली लिंक लिस्टने ती फ्री सुद्धा करू शकतो. सो आपल्याला गरज नाही की आपल्याला परत लॅपटॉप रिस्टार्ट करायचा आहे. ओके. सो दिस इज ऑल्सो वन ऍडव्हान्टेज ऑफ द डायनॅमिक मेमरी अलोकेशन ओव्हर द स्टॅटिक मेमरी अलोकेशन. डायनॅमिक मेमरी अलोकेशन केलेले जे व्हेरिएबल्स आहेत त्याची मेमरी आपण डायनॅमिकलीच म्हणजे प्रोग्राम रन करतानाच आपण ती फ्री सुद्धा करू शकतो. फ्री म्हणजे काय, जी व्हेरिएबलनी मेमरी अलोकेट केलेली असते त्याला आपण डी अलोकेट करू शकतो. ठीक आहे. तर हे ऍडव्हान्टेज आहे. आता आपल्याला जसं ॲरे आपण बघितलं, त्या ॲरे मध्ये आपण इन्सर्ट कसं करायचं, डिलीट कसं करायचं, सर्च कसं करायचं ते बघितलं. सेम तसंच आपण बघणार आहे की लिंक लिस्ट मध्ये हाऊ टू क्रिएट अ लिंक लिस्ट. म्हणजेच काय, लिंक लिस्ट इज अ कलेक्शन ऑफ नोट्स. तर मग त्या नोट्स कशा एंटर करायच्या, त्याच्या व्हॅल्यू कशा घ्यायच्या. आपण सांगितलं की नोड दोन पार्ट मध्ये डिवाइड होते, इन्फो पार्ट आणि आता पहिले आपण सिंगली लिंक लिस्ट बघणार आहे. ऑब्विसली इन्फो पार्ट आणि लिंक पार्ट. मग इन्फो पार्ट मध्ये ऍक्च्युअल डेटा असतो, तर मग तो डेटा कसा इन्सर्ट करायचा. लिंक पार्ट मध्ये ऍड्रेस असतो नेक्स्ट नोड इन द लिंक लिस्टचा, मग तो ऍड्रेस कसा इन्सर्ट करायचा. तर हे सगळं आपण बघणार आहे. ओके. तर आता आपण स्टार्टिंगला मी तुम्हाला लिंक लिस्ट नेमकं आपण इन्सर्शन कसं बघणार आहे आणि इन्सर्ट केल्यावरती काय काय चेंजेस होणार आहे ते आधी एक्सप्लेन करते. जसं बबल सॉर्ट मध्ये आपण काय करायचो, अल्गोरिदम एक्सप्लेन करायच्या आधीच मी तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायचे, मग त्याचं सॉर्टिंग कसं होतं ते एक्सप्लेन करायचे. सेम तसंच करणार आहे आता मी. लगेच जर मी तुम्हाला अल्गोरिदम घेतलं तर तुम्हाला कळणार नाही. ठीक आहे. तर सुरुवातीला बघा, जसं बघा स्टॅक मध्ये टॉप असतो, क्यू मध्ये फ्रंट आणि रियर असतो, बरोबर, आणि ॲरे मध्ये आय असतो आपला. ठीक आहे. तसं लिंक लिस्ट मध्ये आपण एक इंडेक्स ठेवणार आहे किंवा एक पॉइंटर ठेवणार आहे स्टार्ट. ओके. सो हा जो स्टार्ट आहे, हा स्टार्ट ऑलवेज पॉइंट करणार आहे फर्स्ट नोड इन अ लिंक लिस्टला. ओके. म्हणजेच आपल्याला डिलीट करायचं आहे, आपल्याला सर्च करायचं आहे, आपल्याला इन्सर्ट करायचं आहे, अजून आपल्याला लिंक लिस्ट सॉर्ट करायची आहे. तर आपल्याला कुठून स्टार्ट करायचं आहे, तर आपण कुठून स्टार्ट करणार, ह्या स्टार्ट पासून. ठीक आहे. तर ॲरे मध्ये आपल्याला माहिती आहे की वन पासून आपण इंडेक्स साठी आय कन्सिडर करतो. सो आपण I1 पासून स्टार्ट करू शकतो. डायरेक्टली आपण असाइन करतो I इज इक्वल टू 1. पण इथे मी तुम्हाला काल मेमरी अलोकेशन दाखवलं, बरोबर. तर इथे ॲरे मध्ये कसं सिक्वेन्शियली ब्लॉक असतात, पण इथे सिक्वेन्शियल नसतो. पहिला इलेमेंट स्टार्टचा सपोज इथे असेल ऍट 8000 ला. ठीक आहे. पहिला इलेमेंट. आणि दुसरा ऍट 2000 असू शकतो. ओके. आणि थर्ड ऍट 1000 असू शकतो. म्हणजे इथे काही सिक्वेन्शियली नसतं. सिक्वेन्शियल आपण कशाने करतो, पॉइंटरनी करतो. ओके. सिक्वेन्शियल कशाने करतो, पॉइंटरनी करतो. ठीक आहे. म्हणजे इथे काय असं आय इज इक्वल टू 1 असं आपण नाही करू शकत. तर आपल्याला काय करायचं आहे, एक स्टार्ट पॉइंटर मेंटेन करायचा आहे. मग तो स्टार्ट पॉइंटर काय रिप्रेझेंट करणार, फर्स्ट नोड इन अ लिंक लिस्ट. ओके. सो जसं टॉप इज इक्वल टू 0 असेल, तर तुमचं स्टॅक एम्प्टी असतो. फ्रंट इक्वल टू 0 असेल तर तुमचा क्यू एम्प्टी असतो. तसंच सेम स्टार्ट इक्वल टू, आता नल म्हणणार मी, नॉट 0 म्हणणार नाही, बिकॉज आता आपण इथे पॉइंटर करणार आहे. ओके. पॉइंटरनी सगळे प्रोग्राम करणार आहे. सो पॉइंटर मध्ये ऍड्रेस असतो, बरोबर. सो ऍड्रेस नाहीये कशाचाच, म्हणजे तो 0 नाही म्हणू शकत. जेव्हा तुम्ही एखाद्या पॉइंटर मध्ये, जसं बघा की मी टॉप इज इक्वल टू, टॉप माझा इंटिजर होता, सो टॉप इज इक्वल टू 0 इंटिजर व्हॅल्यू मीन्स अवर स्टॅक इज एम्प्टी. फ्रंट इज इक्वल टू, फ्रंट पण आपला इंटिजर होता, त्याची व्हॅल्यू 0 म्हणजे क्यू इज एम्प्टी. बट आपण स्टार्ट
इक्वल टू 0 नाही करू शकत बिकॉज स्टार्ट इज नॉट अ इंटिजर, इट इज अ पॉइंटर टाइप. ओके, सो पॉइंटर मध्ये ऑब्विसली काय असतो, इच टाइम ऍड्रेस असतो, बरोबर. तर स्टार्ट हा इंटिजर नसणारे पॉइंटर फील्ड असणारे. ओके, सो आपल्याला स्टार्ट मध्ये 0 नाही टाकायचं. सो पॉइंटर मध्ये ऍड्रेस असतो. सो ऍड्रेस असेल तर तो ऍड्रेस स्टोअर असणार, पण ऍड्रेस नसेल तर तेव्हा असाइन करतात नल. नल कॅपिटल मध्ये नल. ओके, सो इथून पुढे लक्षात ठेवायचं, वेन स्टार्ट इक्वल टू नल दॅट टाइम अवर लिंक लिस्ट इज एम्प्टी. मीन्स लिंक लिस्ट डज नॉट कंटेन एनी नोड. लिंक लिस्ट मध्ये एक पण नोड नसणारे आणि स्टार्ट मध्ये काहीतरी व्हॅल्यू आहे, म्हणजेच काय की फर्स्ट नोड लिंक लिस्ट मध्ये आहे. ओके, सो सुरुवातीला मी काय एक्सप्लेन केलं की जर टॉप इक्वल टू 0 म्हणजे क्यू एम्प्टी, सॉरी स्टॅक एम्प्टी. फ्रंट इक्वल टू 0 म्हणजे क्यू एम्प्टी. तसं स्टार्ट इक्वल टू नल. नल का? बिकॉज स्टार्ट इज अ पॉइंटर फील्ड अँड पॉइंटर ऑलवेज कंटेन्स द ऍड्रेस, अँड इफ त्या पॉइंटर मध्ये जर ऍड्रेस नसेल देन इट इज नॉट 0, इट इज नल. ओके, कॅपिटल मध्ये नल, NULL. ठीक आहे, तर स्टार्टिंगला आता बघा, बिफोर स्टार्टिंग इन्सर्शन, जसं आपण पहिल्यांदा स्टॅकचा प्रोग्राम रन केला की आपल्या स्टॅक मध्ये एक पण इलेमेंट नसतो, सो टॉप 0 असतो. मग आपण जेव्हा पुश करतो तेव्हा टॉप आपण 1 इन्क्रीमेंट करतो. सेम तसंच करायचंय. सो स्टार्टिंगला मी आता प्रोग्राम रन केला. ठीक आहे, आता तुम्हाला इन्सर्शन बघा, लिंक लिस्ट मध्ये तीन अल्गोरिदम्स आहेत इन्सर्शन साठी. इन्सर्शन ऍट फर्स्ट, इन्सर्शन ऍट एंड अँड इन्सर्ट आफ्टर लोकेशन. म्हणजे या 3 वेनी तुम्ही लिंक लिस्ट मध्ये इन्सर्ट करू शकता. ठीक आहे, तर आपण प्रत्येकाचं वेगवेगळं अल्गोरिदम आहे. तर पहिल्यांदा मी आता इन्सर्ट फर्स्ट कसं अल्गोरिदम वर्क होतं त्याने लिंक लिस्ट तयार करू. आता सपोज मी इन्सर्शन ऍट फर्स्ट करतेय. ठीक आहे, ते काय ते बघा, आता एक्सप्लेन करताना तुम्हाला कळेल इन्सर्ट फर्स्ट असं का दिले. तर स्टार्ट इक्वल टू नल, दिस इज माय स्टार्टिंग व्हॅल्यू ऑफ द स्टार्ट पॉइंटर बिकॉज माय लिंक लिस्ट इज अ एम्प्टी, देयर इज नो एनी नोड इन अ लिंक लिस्ट. ओके, सो आता मी फर्स्टला इन्सर्ट करते. तर तुम्हाला सांगितलं की तुम्हाला इन्सर्शन करायचं असेल देन यू हॅव टू अलोकेट मेमरी डायनॅमिकली. ठीक आहे, सो तुम्ही मॅलॉक फंक्शनचा यूज करणार आहे टू अलोकेट मेमरी फॉर अ न्यू नोड. ठीक आहे, बिफोर इन्सर्शन. मग आता मला इन्सर्शन करायचंय तर कन्सिडर करा की मी मॅलॉकनी मेमरी अलोकेट केली. ठीक आहे, आता आपण सुरुवात सिंगल लिंक लिस्ट पासून करतो. SSL सिंगल लिंक लिस्ट. तर नोड 2 पार्ट मध्ये डिवाइड असते. ठीक आहे, मग आता मी पहिले मॅलॉकनी काय केलं, मला इन्सर्ट फर्स्टची मी चॉईस दिली. सो फर्स्ट मी मॅलॉकनी मेमरी अलोकेट करणार, मेमरी अलोकेट केली. ओके, तर स्टार्ट आपला नल आहे. ठीक आहे, सो आपण काय करणार, दिस इज न्यू नोड साठी मेमरी पहिले आपण काय करणार, अलोकेट करणार न्यू नोड साठी. ओके, न्यू नोड साठी मेमरी काय करणार, अलोकेट करणार. मग त्याच्या इन्फो मध्ये सध्या फक्त काय काय सांगते ते घ्या. मग कसं म्हणजे ऍक्च्युली कोडिंग मध्ये काय करायचं ते मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करेन. तर मी न्यू नोड साठी मेमरी अलोकेट केली. मग इन्फो मध्ये मी इन्फो टाकला. आता मला काय करायचंय की लिंक पार्ट मध्ये ऍड्रेस सेंड करायचंय नेक्स्ट नोडचा, सेट करायचंय. पण आता नेक्स्ट नोड अजून मी इन्सर्टच केलेली नाहीये. सो ह्याच्यामध्ये ऍड्रेस काय असणार, नल असणार. ओके, मग मी चेक करणार की माझं स्टार्ट नल आहे का. ठीक आहे, मी आता न्यू नोडला मेमरी अलोकेट केली, त्याच्या इन्फो पार्ट मध्ये डेटा टाकला, लिंक पार्ट नलला दिला. आता मी चेक काय करणार की स्टार्ट नल आहे का. सो आहे, बिकॉज दिस इज द फर्स्ट नोड, ह्याच्या आधी नोडच नव्हती. सो ही न्यू नोड मी असाइन करणार स्टार्टला. सो आता माझी स्टार्टची व्हॅल्यू नल गेली आणि स्टार्ट नाउ पॉइंट टू द और स्टार्ट रिप्रेझेंट द फर्स्ट नोड इन अ लिंक लिस्ट. ठीक आहे, हे झाली माझं इन्सर्शन पहिल्यांदा. ठीक आहे, आता मी परत इन्सर्शन ऍट फर्स्टच केलं. तर इन्सर्शन ऍट फर्स्ट काय करतं बघा, आता ही माझी स्टार्टिंग नोड होती. आता मी परत इन्सर्शन ऍट फर्स्ट दिलं. ठीक आहे, तर मी न्यू नोडला काय करणार, मेमरी अलोकेट करणार पहिले, त्याच्या इन्फो पार्ट मध्ये डेटा टाकणार. ओके, ठीक आहे. तर इन्सर्शन ऍट फर्स्ट काय करतं, फक्त बिगिनिंगलाच अलोकेट करतं, नोड इन्सर्ट करतं, नंतर नाही करत, एंडला नाही करत. ठीक आहे, किंवा इन बिटवीन नाही. मी परत इन्सर्ट ऍट फर्स्ट कॉल दिला, मॅलॉकनी न्यू नोडला मेमरी अलोकेट केली. ओके, नाव मी चेक केलं स्टार्ट नल आहे का, नाहीये स्टार्ट नल, बिकॉज स्टार्ट नाव दिस नोड आहे. मग मी काय केलं, न्यू नोडची जे न्यू नोड मध्ये मी ऍड्रेस टाकला स्टार्टचा. काय केलं मी, न्यू नोड मध्ये ऍड्रेस टाकला स्टार्टचा. ठीक आहे, मग हे माझं असं इन्सर्शन झालं. मग आता हा स्टार्ट कुठे आला पाहिजे, इथे आला पाहिजे, बिकॉज आपण बिगिनिंगला इन्सर्ट करतोय. सो हा स्टार्ट इथे काढून इथे आणायचा आपल्याला. तर हे सगळं आपण अल्गोरिदम मध्ये बघणार आहे. ठीक आहे,
आता बघा मी परत इन्सर्ट ऍट फर्स्टचा कॉल दिला. सो मी काय करणार, न्यू नोडला मेमरी अलोकेट करणार, त्याच्या इन्फो पार्ट मध्ये डेटा टाकणार, त्याच्यानंतर स्टार्ट नल आहे का चेक करणार. जर नसेल तर न्यू मध्ये जी लिंक आहे, लिंक मध्ये काय असतं, ऍड्रेस इन द नेक्स्ट नोड. सो मी न्यूच्या लिंक मध्ये ऍड्रेस टाकणार स्टार्टचा, ठीक आहे. आणि मग स्टार्ट कशाला असाइन करणार, न्यू नोडला. बिकॉज ही माझी स्टार्ट काय रिप्रेझेंट करतो, फर्स्ट नोड इन अ लिंक लिस्ट. स्टार्ट काय रिप्रेझेंट करतो, फर्स्ट नोड इन अ लिंक लिस्ट. ओके. सो आपल्याला काय करायचं आहे, इन्सर्शन ऍट बिगिनिंग मध्ये, बिगिनिंगला असं इन्सर्शन होत राहणार, ठीक आहे. एंड मध्ये कसं इन्सर्शन होत राहणार, पहिल्यांदा आपली ही स्टार्टिंग नोड असेल. आता मला इन्सर्शन ऍट एंड करायचंय, तर न्यू नोड माझी इथे इन्सर्ट होणार. ह्याच्यामध्ये स्टार्ट मूव्ह होणार नाही, बिकॉज आपण एंडला इन्सर्शन करतो. इथे काय करतो होतो, बिगिनिंगला. सो जी न्यू नोड असेल ती तुमची बिगिनिंग झाली पाहिजे, बिकॉज स्टार्ट ऑलवेज कुठे पाहिजे, फर्स्ट नोड इन अ लिंक लिस्टला. आता मी परत इन्सर्शन करते ऍट द एंड. परत मी न्यू नोडला मेमरी अलोकेट केली, इथे इन्फो पार्ट मध्ये डेटा टाकला, इथे नल आलं, ठीक आहे. इथे स्टार्ट तुमचं कुठेच मूव्ह होणार नाही. ओके. आणि इन्सर्शन आफ्टर लोकेशन मध्ये काय होणार, सपोज ही ऑलरेडी तुमची लिंक लिस्ट आहे बिल्ड केलेली, युजिंग बिगिनिंग और एंडिंग, ही ऑलरेडी तुमची लिंक लिस्ट बिल्ड केलेली आहे. इन्सर्शन आफ्टर लोकेशन मध्ये तुम्ही लोकेशनची व्हॅल्यू घेणार. सपोज मी लोकेशनची व्हॅल्यू 2 दिली, तर तुम्हाला आफ्टर दॅट लोकेशन इन्सर्ट करायचं, इन्सर्ट आफ्टर लोकेशन. मग जर मी लोकेशनची व्हॅल्यू 2 दिली, तर तुम्ही इन्सर्ट कधी करणार, ही फर्स्ट नोड, ही सेकंड नंतर. सो तुमची जी न्यू नोड आहे ती इथे येणार, आणि ह्याच्यामध्ये ऍड्रेस असणार ह्या न्यू नोडचा, आणि ह्या न्यू नोड मध्ये ऍड्रेस असणार असा. बिकॉज 2 नंतर जर तुम्ही आफ्टर लोकेशन, मग लोकेशनची व्हॅल्यू जी आहे त्याच्यानंतर इन्सर्ट केलं, तर ह्याच्या लिंक मध्ये ऍड्रेस आधी ह्या नोडचा होता, आता ह्या नोडचा येणार, आणि ह्याच्यामध्ये ऍड्रेस ह्या नोडचा येणार, ठीक आहे. तर आपल्याला असे चेंजेस करायचे आहेत अल्गोरिदम, पॉइंटर असाइनमेंट करायचे, ठीक आहे. सो बिगिनिंग तुम्ही 3 बघणार, इन्सर्ट ऍट बिगिनिंग और फर्स्ट, इन्सर्ट ऍट एंड, अँड इन्सर्ट आफ्टर लोकेशन. ओके. सो इन्सर्ट ऍट फर्स्ट मध्ये तुम्ही पहिल्यांदा बिगिनिंगला इन्सर्ट, ही जर तुमची एक नोड आहे, आता तुम्हाला अजून इन्सर्ट ऍट बिगिनिंग करायची, तर ती त्याच्या आधी इन्सर्ट होणार, ही त्याच्या आधी इन्सर्ट होणार, आणि तुमचं स्टार्ट ऑलवेज फर्स्ट नोडला येणार. ओके. आणि इन्सर्ट ऍट एंडला तुम्ही स्टार्ट तिथेच राहणार आणि एंडला इन्सर्ट करत जाणार, आणि इन्सर्ट आफ्टर लोकेशन मध्ये एक लोकेशनची व्हॅल्यू देणार, आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करणार आहे, इन्सर्ट करणार आहे. ओके. तर हे झालं तुमचं बेसिक एक्सप्लेनेशन. आता आपण काय करू, अल्गोरिदम इन्सर्ट फर्स्ट घेणार आपण आज, आणि ट्रॅव्हर्सिंग घेणार, ठीक आहे. सो फर्स्टने आपण प्रोग्राम करणार, मग बरोबर इन्सर्ट झाले की नाही त्याच्यासाठी ट्रॅव्हर्सिंग घेणार. म्हणजे 2 अल्गोरिदम घेणार, एक इन्सर्ट फर्स्टचं आणि एक ट्रॅव्हर्सिंगचं. हा जस्ट आपला ओव्हरव्ह्यू झाला की इन्सर्ट बिगिनिंग कसं होतं, एंड कसं होतं, आणि आफ्टर लोकेशन कसं होतं. तर अल्गोरिदम बघितले की तुम्हाला एकदम कळेल. तो आज आपण इन्सर्ट फर्स्ट आणि ट्रॅव्हर्सचा अल्गोरिदम बघणार. म्हणजे ट्रॅव्हर्सचा अल्गोरिदम इट इज सेम फॉर ऑल दी इन्सर्शन, फक्त इन्सर्ट फर्स्ट झालं की आपण एक ट्रॅव्हर्स बघू, आणि मग रिमेनिंग इन्सर्ट एंड अँड इन्सर्ट आफ्टर लोकेशन. एकदम इझी बघा. तुम्हाला वाटलं असेल हे कसं करायचं आहे, हे सगळं अल्गोरिदम मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हे पॉइंटर कसे असाइन करायचे, ऍड्रेस कसा ऍड करायचा नेक्स्ट नोडचा, स्टार्ट कसा असाइन करायचा, न्यू नोडला मेमरी अलोकेशन कसं करायचं, हे सगळे जे तुमचे क्वेश्चन्स आहेत ते आता आपल्या अल्गोरिदम मध्ये सॉल्व्ह होईल. फक्त लक्षात ठेवा की इन्सर्ट ऍट बिगिनिंग म्हणजे काय, की आधी सगळ्यात फर्स्ट नोड ऍड होती. ओके. आणि एंड म्हणजे एंडला अपेंड होत राहतात नोड, आणि आफ्टर लोकेशन म्हणजे आपण युजर कडून एक लोकेशन घेतो आणि त्याच्यानंतर नोड काय करतो, ऍड करतो त्या लोकेशन नंतर. म्हणजे जर आपण लोकेशन 3 दिलं तर आपली नोड 4th लोकेशनला ऍड होणार, ठीक आहे. तर आता अल्गोरिदम बघा इन्सर्शन ऍट फर्स्ट. बघा हे अल्गोरिदम आहे इन्सर्शन ऍट फर्स्टचं. तर इथे जस्ट इन्फो लिंक म्हणजे आपले नोडचे पार्ट आहे, स्टार्ट म्हणजे आपलं स्टार्टिंग पॉइंट आहे, अवेलेबल आता AVAIL ह्याला म्हणतात अवेलेबल. तर अवेलेबल म्हणजे काय, आता आपण जे मेमरी अलोकेट करणार रन टाइम ते आपण कुठून करणार आहे मेमरी अलोकेशन. जरी आपण रन टाइम केलं मॅलॉक फंक्शनने, बट ते मेमरी अलोकेशन हे कसं होणार आहे, मेन मेमरी मधलीच पर्टिक्युलर साईजची मेमरी अलोकेट होणार आहे आपल्या नोडला, मेन मेमरी म्हणजे आपल्या रॅम मधली. ओके. सो ते अवेल रिप्रेझेंट द टोटल अवेलेबल मेमरी, मेन मेमरी, टोटल अवेलेबल रॅम और टोटल अवेलेबल मेन मेमरी, आणि आयटम टू इन्सर्ट. ओके. नाव बघा ही जी पहिली कंडिशन आहे
ही आपण प्रोग्राम मध्ये करणार नाहीये, ठीक आहे. का करणार नाहीये? बिकॉज देर इज नो एनी फंक्शन. आता हे अवेल हे आपलं व्हेरिएबल आहे, ओके. म्हणजे अवेल म्हणजे फक्त हे व्हेरिएबल रिप्रेझेंट करतं की टोटल अवेलेबल स्पेस इन रॅम, ओके. बट आपण तसे अवेलेबल स्पेस ही एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर नाही करू शकत, ठीक आहे. मग इन्सर्शनचे जेवढे अल्गोरिदम्स आहेत त्यातले हे जे पहिल्या 2 स्टेप आहेत हे ऍक्च्युअल आपण कोडिंग मध्ये करणार नाहीये. तर ह्याच्याऐवजी आपण मॅलॉक फंक्शनचा यूज करणार आहे, ठीक आहे. फक्त मी तर तुम्हाला त्याचं मिनिंग सांगते की जी अवेल व्हेरिएबल काय रिप्रेझेंट करतं? टोटल अवेलेबल रॅम. तर ती जर नल असेल म्हणजे रॅमच नसेल, म्हणजेच काय की मेमरी जी आपण डायनॅमिकली मेमरी अलोकेट करणार आहे, ठीक आहे. मी प्रोग्राम रन केला, मॅलॉक फंक्शन आहे, पण जे आपण मॅलॉकनी मेमरी अलोकेट करण्यासाठी रॅमच फुल आहे आपली. देर इज नो एनी स्पेस, नो स्पेस इन रॅम. सो अवेलेबल स्पेस इज नल. सो देर इज ओव्हरफ्लो अँड एक्झिट, ओके. ओव्हरफ्लो म्हणजे काय? स्पेस फुल आहे, आपल्याला न्यू नोडला मेमरी अलोकेट करण्यासाठी रॅम मध्ये स्पेसच नाहीये, म्हणजे टोटल अवेलेबल स्पेस नल आहे, 0 आहे. सो ओव्हरफ्लो अँड एक्झिट, ठीक आहे. पण आपल्याकडे असं कोणतंच फंक्शन नाहीये की आपण रॅम किती अवेलेबल आहे ते आपण काय करू शकतो? एक्सट्रॅक्ट करू शकतो. सो आपण ही स्टेप करणार नाही, फक्त अल्गोरिदम मध्ये लिहायची. देन इथे काय केलंय की ठीक आहे आता ओव्हरफ्लो नाहीये, मग इफ होणार नाही, मग इथे आलो आपण. मग इथं काय केलं त्यांनी? अवेलेबल स्पेस मधून न्यू नोडला मेमरी अलोकेट केलेली आहे आणि अवेलेबल, आणि इथे काय केलेलं आहे? रिमेनिंग अवेलेबल सेव्ह केलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे बघा की आता सपोज 100 बाईट्सची अवेलेबल स्पेस आहे, त्यातली 2 बाईट न्यू नोडला केली, म्हणजे रिमेनिंग आहे 100 बाईट्सची सपोज अवेलेबल स्पेस आहे, त्यातली 20 बाईट्स न्यू ला केली, तर मग जी रिमेनिंग स्पेस आहे ती अवेलेबल मध्ये 80 बाईट्स टाकली त्यांनी, असं आहे, ठीक आहे. मग ह्या 2 स्टेपच्या ऐवजी आपण काय करणार? मॅलॉक फंक्शन युज करणार, म्हणजे मेमरी अलोकेशन करणार. बिकॉज इथे तेच होतंय ना, अवेलेबल स्पेस मधून मेमरी न्यू ला होती, बरोबर. मग तेच आपण कशाने करणार आहे? मॅलॉकनी करणार आहे. तर जेवढे आपले इथून पुढे ट्री, ग्राफ आणि लिंक लिस्ट मध्ये 1 वे, सिंगल लिस्ट, 2 वे लिंक, सिंगल डब्ल्यू और 1 वे 2 वे, त्याच्यामध्ये ह्या पहिल्या 2 स्टेप इन्सर्शन मध्ये आपण सगळ्या रिप्रेझेंट करणार मॅलॉकनी, ओके. ते कसं करायचं प्रोग्राम मध्ये सांगेल, ठीक आहे. आता आपण अल्गोरिदम एक्सप्लेन करू. तर इथे काय केलं त्यांनी? अवेलेबल मधून न्यू नोडला मेमरी अलोकेट केली. सो मी न्यू नोडला काय करते? मेमरी अलोकेट करते, ही झाली असं कन्सिडर करते मगासारखंच, ठीक आहे. त्याच्यानंतर इन्फो ऑफ न्यू मध्ये, न्यूच्या इन्फो पार्ट मध्ये मी काय टाकलं? आयटम, जो की मला इन्सर्ट करायचं. सपोज मला 10 इन्सर्ट करायचं, बघा न्यू नोडच्या इन्फो पार्ट मध्ये मी काय टाकलं? आयटम. राईट हँड साइड, लेफ्ट हँड साइड मध्ये जाते. सो 10 is suppose value of my item variable, then that 10 will go into the info of new node. So this is first part is info and second part is link. So this is info of new node, okay. So 10 टाकलं, ठीक आहे. आता बघा आपण फर्स्ट टाइम इन्सर्शन करतोय, म्हणजे मी पहिल्यांदा प्रोग्राम रन केला. सो माझं स्टार्ट काय असणार आहे? नल असणार आहे, ठीक आहे. मी पहिल्यांदा प्रोग्राम रन केला तेव्हा माझं स्टार्ट नल आहे. तर मी काय केलं? मेमरी अलोकेट केली युझिंग ह्या 2 स्टेप मध्ये मॅलॉक फंक्शन इन न्यू नोडला. थर्ड स्टेप, जी व्हॅल्यू तुम्हाला इन्सर्ट करायची ती न्यू नोडच्या इन्फो पार्ट मध्ये टाकली, न्यू नोडच्या इन्फो पार्ट मध्ये. आता न्यू नोडची लिंक नोड कुठे दिली? स्टार्टला, ठीक आहे. आता बघा मी तुम्हाला सांगितलं की नोड 2 पार्ट्स मध्ये डिवाइड असते, व्यवस्थित लक्ष द्या. एक इन्फो पार्ट आणि एक ऍक्च्युअल पॉइंटर पार्ट, दॅट इज लिंक पार्ट. सो लिंक पार्ट कंटेन्स द ऍड्रेस ऑफ नेक्स्ट नोड इन अ लिंक लिस्ट, ठीक आहे. सो बघा आता हा जो लिंक लिहिलेला आहे इथं काय लिहिलेलं आहे? लिंक ऑफ न्यू इज इक्वल टू स्टार्ट. मग लेफ्ट हँड साइडला काय आहे? पॉइंटर फील्ड. कुठे आहे? लेफ्ट हँड साइडला इक्वल टूच्या. बघा लेफ्ट हँड साइडला काय? लिंक व्हेरिएबल आहे ना. इथं काय होतं? इन्फो. सो इन्फो इज नॉट अ पॉइंटर फील्ड, ओके. बट दिस लिंक इज अ पॉइंटर फील्ड, आणि ती कुठे आहे? इक्वल टूच्या लेफ्ट साइडला आहे. मग जेव्हा इक्वल टूच्या लेफ्ट साइडला पॉइंटर फील्ड असेल तेव्हा पॉइंटर असा असाइन करायचा, ओके. सो न्यूची लिंक कोणाला द्यायची? स्टार्टला, राईट हँड साइडला असाइन करायचा. मी काय सांगितलं की लेफ्ट हँड इक्वल टूच्या लेफ्ट हँड साइडला जर पॉइंटर फील्ड असेल तर पॉइंटर असाइन करायचा असा कोणाला? राईट हँड साइडला, ठीक आहे. सो न्यूची लिंक कोणाला द्यायची? स्टार्टला, आणि स्टार्ट काय आपला? नल आहे, ठीक आहे. म्हणजेच न्यूची लिंक कुठे येणार? नलला येणार. येते का लक्षात? बघा काय केलं मी? आपला स्टार्ट काय होता?
नल होता. मग न्यूची लेफ्ट हँड साईडला पॉइंटर येतं, असं असाइन करायचं. कोणाला असाइन करायचं? राईट हँड साईडला. सो राईट हँड साईडला काय? स्टार्ट. सो मी न्यूची लिंक कोणाला दिली? स्टार्टला. मग आता मी न्यूची लिंक अशी असाइन करायला चालले. कोणाला असाइन करायची? राईट हँड साईडला, स्टार्टला. आणि स्टार्ट काय माझं? नल आहे. म्हणजे मी स्टार्टला असाइन केली, म्हणजेच न्यूची लिंक कशाला असाइन होणार? नलला. ओके, इथपर्यंत. नाऊ राईट हँड साईड आता लेफ्ट हँड साईड मध्ये टाकणार. सो न्यूची व्हॅल्यू कोणाला द्यायची? स्टार्टला द्यायची. सो न्यू नोड विल बी नाउ अवर स्टार्ट नोड. येते का लक्षात? ठीक आहे. सो दिस इज द फर्स्ट नोड अँड फर्स्ट नोड इज अवर स्टार्ट नोड. ओके, ठीक आहे. ठीक आहे, तर हे झालं आणि मग एक्झिट. ठीक आहे, आता मी परत, आता माझं हे मेन मेमरी मध्ये आहे. आता मी परत चॉईस दिली. आता आपल्याकडे एंड आणि आफ्टर लोकेशन आपण बघितलं नाही. सो आपण जी लिंक लिस्ट तयार करणार आहे ती इन्सर्ट ऍट बिगिनिंगनेच करणार आहे, इन्सर्ट ऍट फर्स्टने. आता मी परत इन्सर्ट ऍट फर्स्टची चॉईस दिली. तर ह्या दोन स्टेटमेंट मध्ये आपण काय करणार आहे? न्यू नोडला मेमरी अलोकेट करणार आहे. सो आता मी न्यू नोडला मेमरी अलोकेट केली. हा इन्फो पार्ट आणि हा लिंक पार्ट. ओके, न्यूच्या इन्फो पार्ट मध्ये काय टाकला मी? डेटा टाकला, आयटम टाकला. सपोज मला 20 टाकायचे. ठीक आहे, ही झाली. आता न्यूची लिंक कोणाला द्यायची? स्टार्टला. बघा आता लेफ्ट हँड साईडला ही स्टेटमेंट इथं लिहिलेलं आहे. न्यूची लिंक लेफ्ट हँड इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पॉइंटर आहे. तर काय सांगितलं मी? तो असा असाइन करायचा. कोणाला असाइन करायचं? राईट हँड साईडला. ठीक आहे. सो न्यूचा लिंक असाइन केला मी कोणाला? राईट हँड साईडला. राईट हँड साईडला काय? स्टार्ट. सो माझी स्टार्ट कुठे? ही नोड आहे. सो न्यूचा लिंक असाइन केला स्टार्टला. म्हणजे या स्टेटमेंटने काय होतं? ऑटोमॅटिकली लिंक पार्ट मध्ये ऍड्रेस जातो स्टार्ट नोडचा. हे तुम्हाला सांगावं नाही लागत कंपायलरला. तुम्ही फक्त हे हा कोड लिहिणार आणि मग ह्या कोडचं, ह्या स्टेटमेंटचं मिनिंगच काय की जेव्हा आपण असं पॉइंटर असाइन करतो तेव्हा या न्यू नोडच्या लिंक पार्ट मध्ये ऍड्रेस जाणार स्टार्टचा. ठीक आहे, तर आता मी जॉईन तर केलंय, पण आता मी काय सांगितलं की स्टार्ट जे पॉइंटर आहे तो ऑलवेज कुठे असला पाहिजे? फर्स्ट नोड इन अ लिंक लिस्ट. स्टार्ट पॉइंटर विल ऑलवेज रिप्रेझेंट द फर्स्ट नोड इन अ लिंक लिस्ट. सो न्यूची व्हॅल्यू स्टार्ट मध्ये टाकली. आता बघा, सपोज ए मध्ये 5 आहे. ओके, आणि बी मध्ये 7 आहे. हा, ठीक आहे. तर आता मी काय केलं? सपोज हा ए आपला स्टार्ट आहे असं कन्सिडर करा आणि हा न्यू आहे असं कन्सिडर करा. ठीक आहे, आता मी बी ची व्हॅल्यू ए मध्ये टाकली. ह्याचा अर्थ काय होणार की हे 5 रिप्लेस होणार बाय दिस 7. ओके, सो न्यू ची व्हॅल्यू मी स्टार्ट मध्ये टाकली. बरोबर, इथे काय झालं? बी मध्ये 7 होते. सो ए मध्ये पण काय गेले? 7. तसंच सेम आहे, हा आपला ए आणि हा बी आहे. सो मी बी ची व्हॅल्यू ए मध्ये टाकली. सो आता माझी ए ची व्हॅल्यू काय झाली? तर 7 झाली. तशीच मग आता मी काय केलं? बी ची व्हॅल्यू ए मध्ये टाकली. सो जी बी आहे तुमचा, तो तुमचा स्टार्टिंग नोड येणार. बघा आता न्यू काय आहे? ही नोड आहे आणि स्टार्ट काय आहे? ही नोड आहे. पण मी काय केलं की न्यूची जी व्हॅल्यू ती स्टार्ट मध्ये टाकली. सो माझं स्टार्ट इथे आलं. बघा इथे काय झालं? बी ची व्हॅल्यू मी ए मध्ये टाकली तेव्हा बी ची जी ओल्ड व्हॅल्यू होती 5 ती रिप्लेस झाली बाय 7. तसंच बी स्टार्टची ही ओल्ड व्हॅल्यू होती ती रिप्लेस होणार बाय दिस न्यू व्हॅल्यू. ओके, सो हे झालं आपली लिंक लिस्ट. आता मी परत काय केलं? इन्सर्शन ऍट फर्स्टचा चॉईस दिली. अगेन मी या दोन स्टेपनी काय करणार? न्यू नोडला मेमरी अलोकेट करणार. ठीक आहे, नाऊ इथे काय करणार? न्यूच्या इन्फो पार्ट मध्ये डेटा टाकणार. सो इथे मी सपोज 30 टाकला. आता लिंक ऑफ न्यू स्टार्टला देणार. लिंक ऑफ न्यू स्टार्टला देणार. लेफ्ट हँड साईडला पॉइंटर येतो, पॉइंटर असाइन करायचा. कुठे असाइन करायचा? राईट हँड साईडला. सो न्यूची लिंक मी असाइन करणार कोणाला? राईट हँड साईडला काय? स्टार्ट. सो स्टार्ट काय माझं हे, आणि ऑलरेडी हे जॉईनिंग झालेलंच आहे. आता नेक्स्ट काय? आता स्टार्ट नोड कुठे आली पाहिजे? इथे. सो मी न्यूची व्हॅल्यू ती स्टार्ट मध्ये टाकली. सो ही न्यू नोड आहे, ही तुमची आता स्टार्ट नोड होणार. सो ही जी आधीची व्हॅल्यू ती रिप्लेस होणार. ठीक आहे, तर असं तुम्ही काय करणार? लिंक लिस्ट बिल्ड करणार. ठीक आहे, तर हे झालं तुमचं इन्सर्शन ऍट फर्स्ट. ठीक आहे, आता बिफोर स्टार्टिंग द कोड ऑफ दिस फंक्शन और इन्सर्शन ऍट फर्स्ट आपल्याला एक नोडचं स्ट्रक्चर रिप्रेझेंट करायचं आहे. जसं मी ऍरे जर मला क्रिएट करायचंय तर मी इंट ए ऑफ 10 करते. बरोबर, पण आता लिंक लिस्ट काय? इट इज अ कलेक्शन ऑफ नोड. पण नोड मध्ये 2 डिफरंट टाईपचा डेटा, एक इंटिजर आहे आणि एक पॉइंटर फील्ड आहे. सो जेव्हा आपल्याला डिफरंट टाईपचा डेटा स्टोअर करायचा असतो तेव्हा आपण काय करतो? स्ट्रक्चर करतो. ठीक आहे, सो आपण नोड कसे रिप्रेझेंट करणार? स्ट्रक्चरनी. स्ट्रक्ट नोड देणार आणि ह्या नोड मध्ये काय काय असणार? इंट इन्फो.
ओके, आणि स्टार लिंक. ठीक आहे. आता बघा मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे की पॉइंटर कोणत्या टाईपचा पाहिजे. सपोज मी जर इंटिजर पॉइंटर घेतला तर मी त्या इंटिजर पॉइंटर मध्ये ऍड्रेस स्टोअर करू शकते इंटिजर व्हेरिएबलचा. जर मी फ्लोट पॉइंटर घेतला तर त्या मी फ्लोट मध्ये ऍड्रेस स्टोअर करणार फ्लोट व्हेरिएबलचा. मग आता लिंक मध्ये काय असतो, लिंक पॉइंटर मध्ये ऍड्रेस असतो नेक्स्ट नोड इन अ लिंक लिस्ट. कशाचा असतो, नेक्स्ट नोड इन अ लिंक लिस्ट. फक्त इन्फोचा नसतो, पूर्ण नोड इन अ लिंक लिस्ट. आणि नोड कोणत्या टाईपचे आहे, तुमची स्ट्रक्ट. सो तुमची लिंक पॉइंटर कोणत्या टाईपचा आहे ना, स्ट्रक्ट नोड टाईपचा. स्ट्रक्ट नोड स्टार. बघा आपण पॉइंटर इंटिजर टाईपचं कसं कधी करतो, जर आपल्याला पॉइंटर मध्ये इंटिजर व्हॅल्यूज इंटिजर व्हेरिएबलचा ऍड्रेस स्टोअर करायचा असेल, पण आता लिंक मध्ये मला ऍड्रेस स्टोअर करायचं नेक्स्ट नोड इन अ लिंक लिस्ट, म्हणून तुमचा पॉइंटर पण स्ट्रक्ट नोड टाईपचा येणार. ठीक आहे, हे झाले आपलं नोडचं स्ट्रक्चर. जसं स्टुडंटचं स्ट्रक्चर करतो तर स्टुडंट मध्ये रोल नंबर नेम ऍड्रेस असतो, मग ते करतो. तसंच नोड मध्ये काय इन्फो आणि लिंक, सो ते आपण इन्क्लूड केलं. ठीक आहे, आता त्याच्यानंतर हे सगळे पॉइंटर ऑब्जेक्ट घ्यायचे. स्टार्ट. ओके, आपल्याला काय काय लागणार आहे, आणि स्टार्टची व्हॅल्यू काय असते, नल असते. त्याच्यानंतर आपल्याला न्यू एक लागणार आहे. जे आता हे नोडचं स्ट्रक्चर आहे. ओके, जसं मी आता माझ्याकडे स्टुडंटचं स्ट्रक्चर आहे, थोडंसं रिकॉल करा सी मधलं स्ट्रक्चर सुद्धा. आता मी ते इंट रोल नंबर केलं आणि कॅरेक्टर नेम केलं. ओके, आणि इथं मी S1 केलं. तर S1 विल कंटेन द रोल नंबर अँड द नेम. म्हणजे मला जिथे स्टुडंटचे जेवढे स्टुडंटचे मला काय करायचे, डेटा स्टोअर करायचे तेवढे मी ऑब्जेक्ट क्रिएट करणार. S1, S2, S3. फक्त हे पॉइंटर नव्हते कारण आपण कंपाईल टाइम करत होतो. आता आपण डायनेमिक करतोय, सो आपल्याला काय येणार, पॉइंटर येणार सगळे. ठीक आहे, मग आता लक्षात ठेवा इथं कोणते कोणते स्ट्रक्चरचे व्हेरिएबल डिक्लेअर करायचे. बघा, हे स्ट्रक्चरचे मेंबर्स झाले स्ट्रक्चर नोडचे, आणि हे स्ट्रक्चरचे व्हेरिएबल झाले. जे व्हेरिएबल तुम्ही ऍज अ नोड रिप्रेझेंट करायला युज करणार. म्हणजेच काय, या अल्गोरिदम मध्ये मी स्टार्ट विल रिप्रेझेंट द फर्स्ट नोड अँड न्यू ऑल्सो रिप्रेझेंट द नोड. म्हणजे जे व्हेरिएबल तुम्ही नोड रिप्रेझेंट करायला करणार, म्हणजे जे व्हेरिएबल तुम्ही इन्फो आणि लिंक पार्ट असे दोन्ही पण त्याच्यामध्ये असणार, ते तुम्ही सगळे इथे करायचे. आणि फक्त मी न्यूच्या ऐवजी न्यू नोड घेते बिकॉज न्यू इज अ कीवर्ड ऑलरेडी. ठीक आहे, C++ मधला तो कीवर्ड आहे C++ मधला. जरी आपण प्रोग्राम सीनी करत असू तरी आपण टर्बो सी वरती करतोय. सो जर तुम्ही न्यू लिहिलं तर व्हाईट मध्ये येतं ते. ठीक आहे, सो आपण व्हेरिएबलला नेम काय देणार, न्यू नोड असं देणार. ठीक आहे, म्हणजे जिथे जिथे मी न्यू कीवर्ड युज केला, अल्गोरिदम मध्ये न्यूज लिहायचं, कोड मध्ये न्यू नोड. ठीक आहे, मग आता इथून पुढे सिंगल लिंक लिस्टचे जेवढे प्रोग्राम्स आहेत तर तुमचे हेडर फाईल्स येणार stdio आणि conio.h, आणि एक एक्स्ट्रा येणार इन्क्लूड stdlib.h बिकॉज ह्याच्यामध्ये मॅलॉक फंक्शन आहे. ठीक आहे, सो ही एक्स्ट्रा येणार. त्याच्यानंतर हे तुमचे स्टेटमेंट असणार, आणि मग एक एक जसं फंक्शन आपण आता आज मी इन्सर्ट फर्स्ट आणि ट्रॅव्हल्स घेणार आहे तर 2 फंक्शन. ठीक आहे, मग 2च चॉईस येणार. त्याच्यानंतर उद्या आपण इन्सर्ट एंड आणि आफ्टर लोकेशन घेणार आहे, मग अजून 2 फंक्शन ह्याच्यामध्ये ऍड करणार. एकाच प्रोग्राम मध्ये आपण 1 by 1 ऍड करत जाणार. ठीक आहे, आता बघा मी इन्सर्ट ऍट बिगिनिंग करते. सो इन्सर्ट फर्स्ट हे एक फंक्शन, आणि आपण ट्रॅव्हल्स पण बघणार आहे ह्याच्यानंतर. सो हे ट्रॅव्हल्स फंक्शन. ठीक आहे, तर एवढं तुमचा आजचा कोड येईल बिफोर स्टार्टिंग द मेन. बघा, सिंगली लिंक लिस्टचे जेवढे प्रोग्राम्स आहेत त्याच्यामध्ये स्ट्रक्ट नोड येणारच आहे, बिकॉज आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्या एच प्रोग्राम मध्ये एक एक्स्ट्रा हेडर फाईल येणार. आपण नोड क्रिएट करतोय, लिंक लिस्ट रिप्रेझेंट द कलेक्शन ऑफ नोड. सो ईच नोड हॅज दिस 2 पार्ट, इन्फो अँड लिंक पार्ट. लिंक पार्ट contains the address of next node in a linked list. So link pointer is also of type struct node. त्याच्यानंतर इथे तुम्ही कॉमा देऊन कोणते कोणते व्हेरिएबल पॉइंटर डिक्लेअर करणार. आता हे सगळे पॉइंटरच करायचे आहेत बिकॉज आपल्याला त्याला मेमरी अलोकेशन आपण कसं करतो, मॅलॉकने डायनामिकली करतो. सो मेमरी अलोकेशन हे आपण फक्त पॉइंटर व्हेरिएबललाच करू शकतो. तर इथे कोणते व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर करणार, स्ट्रक्चर कंप्लीट झाल्यानंतर कोणते व्हेरिएबल डिक्लेअर करणार, जे व्हेरिएबलचा यूज तुम्ही नोड रिप्रेझेंट करण्यासाठी करताय ते. ठीक आहे, ज्या व्हेरिएबलचा तर न्यू रिप्रेझेंट दिस होल नोड. सो
नोड रिप्रेझेंट म्हणजेच काय, न्यू मध्ये इन्फो आणि लिंक पार्ट आहे, बरोबर. सो न्यू नोड हे व्हेरिएबल आलं नोड टाइप. दीज आर द मेंबर्स ऑफ द नोड अँड दीज आर द व्हेरिएबल्स ऑफ द स्ट्रक्चर नोड. ओके. सो आता पुढे तुम्हाला टेम्प येईल, पीटीआर येईल, तर हे सगळे आता स्टार्ट सुद्धा ऑल्सो रिप्रेझेंट द वन नोड. ओके. सो जे व्हेरिएबल्स तुम्ही नोड रिप्रेझेंट साठी करणार आहे, होल नोड इन्क्लुडिंग इन्फो अँड द लिंक पार्ट, ते सगळे तुमचे इथे येणार. ठीक आहे. आज आपण फक्त इन्सर्ट फर्स्ट आणि व्हॉइड ट्रॅव्हल्सचा करतोय प्रोग्राम. सो हे आलं तुमचे फंक्शन्स. ठीक आहे. नाव बघा आता, आज आपले फक्त 2 चॉईस येणार आहे. फक्त आता काय करायचं बघा, सध्या 2 चॉईस मध्ये जसे आपले प्रोग्राम येतील तशी ते एक एक फंक्शन ऍड होईल. ठीक आहे. ह्याच्यानंतर व्हॉइड मेन, हे तर तुम्हाला माहिती आहे आता सगळं. डू लूप 1 इन्सर्ट बिगिनिंग, इथं प्रॉपर लिहा. ठीक आहे. या साईडला लिहिते. एकदम इझी बघा, काहीच अवघड नाहीये. डू लूप प्रिंटएफ इन्सर्ट बिगिनिंग /n टू ट्रॅव्हर्स, आता 2च आहेत आपल्याकडं, अँड 3 फॉर एक्झिट. printf enter your choice, scanf. ओके. नाउ नेक्स्ट आहे स्विच टाकतो आपण, बरोबर. आपण एक इंट आयटम पण घेऊयात जो की आपल्याला इन्सर्ट करायचा आहे तो. सो इथं प्रिंटएफ केस 1 आपल्या इन्सर्ट ऍट बिगिनिंग आहे. याचा मी तुम्हाला प्रोग्राम पण देते. थोडा आता स्पेसचा इश्यू आहे तर थोडासा प्रॉब्लेम येईल तुम्हाला, म्हणजे प्रॉपर जर दिसलं नाही तर टेन्शन घेऊ नका, तुम्हाला सॉफ्ट कॉपी पण देणार आहे. एंटर आयटम टू इन्सर्ट असं लिहा तुम्ही. आता ऑलरेडी आपण पुश पॉप मध्ये सगळं केलेलं आहे आयटम. ठीक आहे. नाव आपल्याला कॉल करायचं आहे इन्सर्ट फर्स्ट, आणि इथं आपण इंटिजर व्हॅल्यू पास करू. सो इथे मी कॉल करणार इन्सर्ट फर्स्ट माय फंक्शन नेम, आणि इथे मी पास करणार आयटम, देन ब्रेक, देन केस 2 काय आपली ट्रॅव्हल्स. सो ट्रॅव्हल्स फंक्शन डायरेक्टली कॉल करते, ब्रेक, स्विच कंप्लीट, डू कंप्लीट, व्हाईल ch इज नॉट इक्वल टू 3. तर हे आपलं कॉमन आहे, सगळं आपण आतापर्यंत केलेलंच आहे. ठीक आहे. तर मेन आता काय की आपल्याला हे इन्सर्ट फर्स्ट जे फंक्शन आहे ह्याचा कोड कसा लिहायचा. ठीक आहे. तर ह्याच्यानंतर आपलं आता मेन झालं बघा, आपल्या हेडर फाईल्स स्ट्रक्चर, त्याच्यानंतर जेवढे फंक्शन्स आता इथून पुढे येतील ते इथेच फक्त सिंगली लिंकचा आपण एकच प्रोग्राम करणार आहे. ठीक आहे. सगळे इन्सर्ट डिलीट सगळं एकाच प्रोग्राम मध्ये करणार आहे. आणि जर तुम्हाला वाटलंच तर इन्सर्ट फर्स्ट ट्रॅव्हल्स एक प्रोग्राम, नंतर इन्सर्ट ऍट एंड ट्रॅव्हल्स एक प्रोग्राम, बिकॉज आपल्याला ट्रॅव्हल्स इच अँड एव्हरी प्रोग्राम मध्ये लागणारच आहे. बिकॉज इन्सर्ट केलं ते मेन मेमरी झालं. ट्रॅव्हल्स म्हणजे काय, डिस्प्ले होणार आपल्याला, बरोबर. मग ते जर प्रॉपर डिस्प्ले झाले म्हणजेच आपण काय म्हणणार की आपले इन्सर्शन बरोबर झाले. त्याच्यानंतर थर्ड प्रोग्राम इन्सर्ट आफ्टर लोकेशन आणि ट्रॅव्हल्स. ठीक आहे. मग हे 3 सेपरेट करू वाटलंच तर, आणि मग फोर्थ प्रोग्राम मध्ये आपण तिन्ही पण इन्सर्शन एकत्र करू. ठीक आहे. याच स्टेपने जाऊ म्हणजे तुम्हाला प्रॉपर कळेल. आता सिक्वेन्स कसा आला, स्ट्रक्चर नोड, इन्सर्ट फर्स्ट, ट्रॅव्हल्स, मेन. आता आपल्याला काय लिहावं लागतं ह्या दोघांच्या डेफिनेशन. तर आता आपण हे एकच अल्गोरिदम पाहिले. सो मी मेन नंतर ह्याची डेफिनेशन लिहिते, अल्गोरिदम वरून कशी लिहायची ते तुम्हाला सांगते. आणि जेव्हा आपण ट्रॅव्हल्स बघू ह्याच्यानंतरच, तेव्हा ट्रॅव्हल्स फक्त त्या इन्सर्ट फर्स्टच्या खाली तो कोड काय होईल, ऍड होईल. ठीक आहे. आता तुम्हाला सांगितलं कोणत्याही इन्सर्ट अल्गोरिदम मध्ये इथून पुढे सिंगली लिंक लिस्ट, डबली लिंक लिस्ट, ट्री आणि ग्राफ मध्ये जिथे जिथे इन्सर्शन असणारे ह्या 2 स्टेप आपण रिप्लेस करणारे बाय मॅलॉकनी. ओके. सो ह्या 2 स्टेप मी आता रिप्लेस करते. आता बघा, व्हॉइड इन्सर्ट फर्स्ट, आणि इथे काय येणार, इंट आयटम. ठीक आहे. तर पहिल्या 2 स्टेप मध्ये काय करायचं, न्यू नोडला मेमरी अलोकेट करायची. सो न्यू साठी मी व्हेरिएबल काय युज केलंय, न्यू नोड. सो इथे येणार न्यू नोड इक्वल टू, बघा मी तुम्हाला मॅलॉक फंक्शन सांगितलेलं सेम तसंच बघा, न्यू नोड. मग इथे येणार स्ट्रक्ट नोड स्टार मॅलॉक साइज ऑफ
स्ट्रक्ट नोड बघा, न्यू नोड इक्वल टू स्ट्रक्ट नोड स्टार मॅलोक साइज ऑफ स्ट्रक्ट नोड. आता आपण त्याच्यामध्ये कसं केलं तर बघा, माझं इंटिजर स्टार ए आहे, तर ए इज इक्वल टू इंट स्टार मॅलोक साइज ऑफ आणि आपण इंटिजर असं केलं होतं. ठीक आहे, सेम बघा. आता माझं न्यू नोड कोणत्या टाईपचं आहे, स्ट्रक्ट नोड स्टार. येते का लक्षात, स्ट्रक्ट नोड स्टार न्यू नोड असं डिक्लेरेशन. जेव्हा आपण स्ट्रक्चर हे सीचं आहे, परत एकदा रिवाइज करा. स्ट्रक्ट नोड स्टार स्टार्ट असेल आणि स्ट्रक्ट नोड स्टार न्यू नोड. तसंच इथं इंट स्टार ए आहे, तसंच हे न्यू नोड कसं आपण केलेलं आहे बघा डिक्लेअर वरती, स्ट्रक्ट नोड स्टार न्यू नोड. जसं हे आहे तसं हे असं डिक्लेअर झालेलं इथे. ठीक आहे, सो इंट स्टार ए असेल तर इंट स्टार ए, तसंच स्ट्रक्ट नोड स्टार न्यू नोड. ओके, मॅलोक साइज ऑफ आणि न्यू नोडचा टाइप काय आहे, स्ट्रक्चर नोड. जसं ए चा टाइप काय इंट, तसं न्यू नोडचा काय आहे, स्ट्रक्ट नोड. सो साइज ऑफ स्ट्रक्ट नोड. येते का लक्षात. ठीक आहे, तर परत एकदा रिवाइज करा. हे झाले आपल्या पहिल्या दोन स्टेप. अलोकेट केली आपण मेमरी फॉर द न्यू नोड. त्याच्यानंतर ही तिसरी स्टेप काय, न्यू नोडच्या इन्फो पार्ट मध्ये आयटम टाकायचं. बघा आता जसं मी तुम्हाला सांगितलं की स्ट्रक्ट स्टुडंट आहे. ठीक आहे, इथं इंट रोल नंबर आहे, कॅरेक्टर नेम आहे आणि इथं जर मी S1 केलं तर S1 डॉट रोल नंबर, S1 डॉट नेम, म्हणजे S1 मध्ये काय काय असणार, रोल आणि नेम, रोल नंबर आणि नेम. तसंच न्यू नोड मध्ये काय असणार आता, इन्फो आणि लिंक. तर तो आता आपल्याला काय करायचं, ऍक्सेस करायचं. ठीक आहे, जसं आपण डॉट ऑपरेटर करतो, S1 डॉट रोल नंबर, S1 डॉट नेम. ओके, तसं आता पण तिथं S1 हा पॉइंटर नसतो, त्याच्यामुळे आपण डॉट यूज करतो. पण न्यू नोड काय, हा पॉइंटर आहे. सो डॉटच्या ऐवजी एरो ऑपरेटर यूज करायचा. आणि एरो कसं काढायचा, मायनस साइन आणि ग्रेटर दॅन साइन. ओके, आता बघा ही स्टेप कशी लिहायची. अल्गोरिदम लिहिताना जे नोड मध्ये स्ट्रक्चर मध्ये लिहितो ते बाहेर लिहायचे. इन्फो ऑफ लिंक और न्यू ऑफ इन्फो, इन्फो ऑफ न्यू नोड असं म्हणतो आपण, लिंक ऑफ न्यू नोड. तर हे अल्गोरिदम आपण प्रोग्राम मध्ये कसं लिहायचं बघा, पहिल्यांदा हे ब्रॅकेट मधलं लिहायचं न्यू, पण आपण न्यू साठी काय व्हेरिएबल यूज केले, न्यू नोड. सो आपण ही थर्ड स्टेप लिहितोय बघा, कसं लिहायचं, न्यू नोड एरो ऑफ इन्फो. बघा अल्गोरिदम लिहिताना ही जे नोडच्या आतमध्ये आहे स्ट्रक्चरच्या ते बाहेर लिहायचे. ओके, आणि जे बाहेर आहेत ते आतमध्ये स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. आणि ह्याचा कोड लिहिताना आधी स्क्वेअर ब्रॅकेट मधलं लिहायचं, न्यूच्या ऐवजी मी न्यू नोड यूज केले. सो न्यू नोड आणि ऑफ मी कसं बोलते, इन्फो ऑफ न्यू नोड, तसं न्यू नोडचा इन्फो. तर न्यू नोड एरो आणि इन्फो इक्वल टू काय टाकायचं, आयटम. ठीक आहे, नंतर इथे पण बघा लिंक कुठे येणार, बाहेर येणार, सुई नंतर येणार इथं लिंक, आणि इथं एरो, आणि इथे हे न्यू नोड आहे ते आधी येणार. न्यू नोडची लिंक कोणाला द्यायची, स्टार्टला द्यायची. ओके, झालं आपलं. आणि हे लास्ट स्टार्ट इज इक्वल टू न्यू नोड. बस झालं इन्सर्शन ऍट फर्स्ट. बघा अल्गोरिदम साइडला लिहून घ्या आधी, आणि मग बघा, आणि इथे फक्त आपण stdlib.h आपण करणार. ओके, सो बघा आता आपला प्रोग्राम कसा झाला. पहिले हेडर फाईल, स्ट्रक्चर, इन्सर्ट फर्स्ट, ट्रॅव्हर्सचं डिक्लेरेशन, मेन, आणि मेन नंतर ही डेफिनेशन. आता ह्याच्यानंतर तुम्हाला अजून एक डेफिनेशन ऍड करायची आहे ट्रॅव्हर्सची. ठीक आहे, तर आधी आपण ट्रॅव्हर्सचा अल्गोरिदम लिहू आणि मग. ठीक आहे, आता पहिल्यांदा व्हिडिओ पॉज करून एवढं लिहून काढा. आता मी रफ करते हे आणि ट्रॅव्हर्सचा अल्गोरिदम लिहिते की आता आपले इन्सर्शन झालं, हे मेन मेमरी झालं. सो आता जसं आपण ऍरे डिस्प्ले करतो, इन्सर्ट झाल्यानंतर, डिलीट झाल्यानंतर, प्रॉपर डिलीट झालंय का, प्रॉपर इन्सर्शन झालंय का, जसं स्टॅक आपण डिस्प्ले करतो, पुश केल्यानंतर, पॉप केल्यानंतर, सेम तसंच आता इन्सर्ट तर होणार आहे बिगिनिंगला, पण आता ते प्रॉपर झालंय की नाही ते कसं कळेल, जेव्हा आपल्याला ट्रॅव्हर्सने आपण ते मेन मेमरीतून डिस्प्ले करू. ओके, सो आपल्याला नेक्स्ट आता बघायचं अल्गोरिदम ऑफ ट्रॅव्हर्स. नाउ नेक्स्ट बघा, इन्सर्ट फर्स्टनी सपोज आता आपल्याला ट्रॅव्हर्स करण्यासाठी आपल्याला इन्सर्शन केलं पाहिजे, बरोबर. मग इन्सर्ट फर्स्ट आता आपण बघितलेलं आहे लिंक लिस्ट, तर त्यांनी आपली लिंक लिस्ट अशी क्रिएट झालेली हे आपण कन्सिडर करूयात मेन मेमरी मध्ये.
आता ती फक्त आपण ट्रॅव्हल्सनी काय करणार, डिस्प्ले करणार. 10, 20, 30, 40 टाकलं पाहिजे असं काही नाहीये. तुम्हाला जे टाकायचे ते तुम्ही टाकू शकता. ओके. सपोज हे स्टार्ट आहे. ओके, ही आपली लिंक लिस्ट इन्सर्ट फर्स्टनी क्रिएट झालेली. ठीक आहे. नाव आता काय करायचं, राईट हँड साइड लेफ्ट हँड साइड मध्ये जाते. तो स्टार्टची व्हॅल्यू पीटीआर मध्ये टाकायची. बघा, स्टार्ट आपल्याला मूव्ह नाही करायचं. जर स्टार्ट आपण स्टार्टच असं मूव्ह करत गेलो ट्रॅव्हर्स करत, तर मग जेव्हा स्टार्ट इथे येईल तर मग आता मला परत पहिली नोड पाहिजे. पहिल्या नोडला स्टार्ट कसं देणार, कारण आपल्याला रिव्हर्स यायला कोणतंच ऑप्शन नाहीये. सो कोणतं पण ऑपरेशन करताना स्टार्ट एका टेम्पररी व्हेरिएबल मध्ये स्टोअर करून घ्यायचं. सो पीटीआर मध्ये मी स्टोअर केलं. ठीक आहे. बघा आता स्टार्टची व्हॅल्यू पीटीआर मध्ये, जेव्हा ए ची व्हॅल्यू 5 आहे आणि बी ची व्हॅल्यू 7 आहे, आणि आपण काय केलं किंवा असे बघा, बी ची व्हॅल्यू 7 आहे. ओके, आणि आपण काय केलं, ए मध्ये बी टाकला. सो ए ची व्हॅल्यू पण 7 येणार आणि बी ची पण 7च राहणार. बरोबर. सेम तसंच स्टार्टची व्हॅल्यू पीटीआर मध्ये टाकली. सो दिस नोड विल नाउ हॅज 2 आयडेंटिफायर्स, वन इज स्टार्ट अँड वन इज पीटीआर. ओके, सो आपण मूव्ह फक्त पीटीआर करणार. ठीक आहे. नाउ नेक्स्ट रिपीट स्टेप 3 and 4 while पीटीआर इज नॉट इक्वल टू नल. जोपर्यंत पीटीआर नल होत नाही तोपर्यंत आपल्याला थर्ड आणि फोर्थ स्टेप रिपीट करायचे आहे. ठीक आहे. नाउ पीटीआर मध्ये तर व्हॅल्यू आहे, बरोबर, 10 आहे आणि ऍड्रेस आहे एका नोडचा. सो आता बघा, लास्ट नोड मध्ये इथे नल असेल, पण इथे जर पीटीआर आला, पण पीटीआर ची व्हॅल्यू नल नाहीये. पीटीआर मध्ये 40 का होईना आहे ना, जेव्हा तुम्हाला नोडच मिळत नाही तेव्हा काय झालं, ती नल झाली. सो पीटीआर सध्या नल नाहीये. जर पीटीआर नल आला तर आपण लूपच्या बाहेर येणार. सो पीटीआर इज नॉट इक्वल टू नल, कंडिशन ट्रू आहे, लूप मध्ये आले. ओके. नाउ अप्लाय प्रोसेस. तर आपण ट्रॅव्हल्स मध्ये माहितीये की प्रोसेस म्हणजे काय, प्रिंट करायचं. अप्लाय प्रोसेस टू इन्फो पीटीआर. सो पीटीआरचा इन्फो काय आहे, ही पीटीआर नोड आहे तर त्याचा इन्फो काय 10. सो 10 काय झाला, प्रिंट झाला. ओके, असं फॉर्मॅट मध्ये प्रिंट नाही होणार, त्याच्यासाठी तुम्हाला ग्राफिक्स लागेल. ठीक आहे. सो आपण जस्ट असं डिस्प्ले करणार आहे 10, 20, 30. ठीक आहे. नाउ नेक्स्ट, आता हा प्रिंट करून झाला. जसं आपण I++ करतो तसं आता आपल्याला इथे काय करायचं, पीटीआर पुढे मूव्ह करायचं. पीटीआर प्लस नी तो मूव्ह नाही होणार. ठीक आहे. आता पीटीआर किंवा एका जे नोडला आपण आयडेंटिफायर दिले ते पुढे कसं मूव्ह करायचं बघा. ठीक आहे. आता ह्या एका पॉइंटर मुळे ही जर पीटीआर नोड आहे तर ही आपण काय म्हणू शकतो, ही लिंक ऑफ पीटीआर नोड आहे. ओके, ही नोड काय म्हणू शकतो आपण, लिंक ऑफ पीटीआर. बघा, एकाला जर आपण आयडेंटिफायर दिलं तर त्याच्या पुढच्याच आपण फाइंड आउट करू शकतो. ही नोड जर पीटीआर आहे तर ही आहे लिंक ऑफ पीटीआर, आणि ही पीटीआर आहे तर ही जी थर्ड नोड आहे नेक्स्ट टू नेक्स्ट नोड, ही काय आहे, लिंक ऑफ पीटीआर कोणती आहे, ही नोड आहे, आणि त्याची लिंक कोणती आहे, ही नोड, म्हणजे लिंक ऑफ पीटीआर ची लिंक. ही असं आपण आयडेंटिफाय करू शकतो. ठीक आहे. मग आता मला काय करायचं, हा ए आणि हा बी असं कन्सिडर करा. मग बी ची व्हॅल्यू मला ए मध्ये टाकायची, म्हणजे हा पीटीआर मला इथे आणायचा आहे. मग राईट हँड साइड मी कुठे टाकली, लेफ्ट हँड साइड मध्ये, किंवा पीटीआर मूव्ह केला लिंक ऑफ पीटीआर. ठीक आहे. आता बघा, मी मागाशी आपलं असं स्टेटमेंट होतं, लिंक ऑफ पीटीआर इज इक्वल टू स्टार्ट इन्सर्ट ॲप फर्स्ट मध्ये. तर मी काय सांगितलं की इक्वल टूच्या लेफ्ट हँड साइडला जर पॉइंटर आहे, लिंक हा पॉइंटर फील्ड आहे, तर तो असाइन करायचा. मग आपण कसं केलं, पीटीआर ची लिंक कोणाला दिली, राईट हँड साइडला असा पॉइंटर असाइन करायचा. ठीक आहे. आता हे स्टेटमेंट काय बघा, हे स्टेटमेंट काय, पीटीआर इज इक्वल टू लिंक ऑफ पीटीआर. आता पॉइंटर आहे पण तो कुठे आहे, लेफ्ट हँड साइडला नाही, तो कुठे, राईट हँड साइडला आहे. मग जर पॉइंटर फील्ड राईट हँड साइडला असेल, सो कन्सिडर इट ॲज अ नोड. पॉइंटर असाइन करायचं नाही, त्याला होल नोड म्हणायचं. ठीक आहे. मग राईट हँड साइडला काय आहे, पॉइंटर, लिंक ऑफ पीटीआर, सो त्याला नोड कन्सिडर करायची. सो हा पीटीआर आहे, सो लिंक ऑफ पीटीआर ही नोड झाली. तर ह्या नोडची व्हॅल्यू कुठे टाकायची, पीटीआर मध्ये. ठीक आहे. जसं हा ए आहे, हा बी आहे, तर बी ची व्हॅल्यू ए मध्ये टाकायची. मग बी आणि ए ची व्हॅल्यू काय येणार, सेम येणार. जसं इथे सांगितलं तुम्हाला, बी आणि ए ची व्हॅल्यू सेम येणार. हा बी आहे सपोज, हा ए, मग बी काय आहे, लिंक ऑफ पीटीआर, त्याची व्हॅल्यू कुठे टाकायची, पीटीआर मध्ये. जेव्हा आपण बी ची व्हॅल्यू ए मध्ये टाकतो तर ए आणि बी दोन्ही पण काय येतात, 7, 7. सो लिंक ऑफ पीटीआर म्हणजे ही पीटीआर आहे, सो ही झाली लिंक ऑफ पीटीआर, हिची व्हॅल्यू टाकली पीटीआर मध्ये. सो आपला पीटीआर कुठे आला, इथे आला, हा पीटीआर आला. म्हणजे आता हा कोणताही लिंक ऑफ पीटीआर. किंवा असं लक्षात ठेवा की पीटीआर इन्फो पीटीआर प्रिंट केल्यानंतर पीटीआर लिंक ऑफ पीटीआर, पीटीआर इज इक्वल टू लिंक ऑफ पीटीआर, म्हणजे पीटीआर
इथे होता तो आता लिंकला पुढे जाणार. ठीक आहे, फक्त पॉइंटर असाइनमेंट कुठे करायचं असं एरोनी, जेव्हा लेफ्ट हँड साइडला पॉइंटर असेल तेव्हाच फक्त असाइन करायचं, अदरवाईज नाही. ठीक आहे, नाउ परत आपण इथे आलो. नाउ पीटीआर इज अगेन नॉट इक्वल टू नल. अगेन पीटीआर इज नॉट इक्वल टू नल. मग आपण प्रिंट काय केलं, पीटीआरचा इन्फो. हा पीटीआर आहे तर पीटीआरचा इन्फो काय 10, सो 20 काय झाला, सॉरी 20, तर 20 प्रिंट झाला. नाउ पीटीआर कुठे मूव्ह केला, नेक्स्टला. सो आता इथे पीटीआर होता, आता कुठे येणार, इथे येणार. ओके, नाउ अगेन पीटीआर नल नाहीये, सो प्रिंट केलं काय, पीटीआरचा इन्फो. सो पीटीआरचा इन्फो काय 30 प्रिंट झाला. अगेन पीटीआर मूव्ह केला नेक्स्ट नोडला, इथं पीटीआर आहे, सो आता पीटीआर आला इथे. ओके, अगेन पीटीआर नल नाहीये, प्रिंट काय केला, इन्फो ऑफ पीटीआर. म्हणजेच काय, इन्फो ऑफ पीटीआर. हा पीटीआर आहे तर पीटीआरचा इन्फो काय 40. आता पीटीआर मूव्ह केला नेक्स्टला, सो पीटीआर इथे. सो आता पीटीआर कुठे येणार, नलला येणार, कारण ह्याच्यानंतर काय नल आहे. ओके, सो नाउ पीटीआर इज नल, म्हणजे लूपच्या बाहेर आलो आणि एक्झिट. सो आपलं हे काय झालं, ट्रॅव्हल्स झालं. ओके, ठीक आहे. तर आता काय करायचं आहे तुम्हाला, जे आपण इन्सर्ट फर्स्टची डेफिनेशन लिहिली त्याच्या खाली ही डेफिनेशन ऍड करायची. एकदम सिंपल आहे बघा. पीटीआर इज इक्वल टू स्टार्ट ऍज इट इज लिहायचं आहे, व्हाईल पीटीआर इज नॉट इक्वल टू नल. फक्त नल कॅपिटल काढायचं, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि इथे काय करायचंय, प्रिंट करायचंय. सो प्रिंट आहे तो इन्फो ऑफ पीटीआर तुमचा %d असणार आहे. थोडी तुम्हाला स्पेस पाहिजे असेल तर /t प्रत्येकामध्ये, नाही तर मग असं जोडून येईल. ठीक आहे, आणि मग तुम्हाला सांगितलंय प्रिंट काय करायचंय, इन्फो. इन्फो आपलं इंटिजर आहे, सो %d लिहिला. आणि हे काय, इन्फो ऑफ पीटीआर, म्हणजे लिहिताना कसं लिहायचं, कोडमध्ये पीटीआर आधी घ्यायचा एरो आणि मग इन्फो असं. आणि हेच अल्गोरिदम मध्ये कसं लिहायचं, इन्फो आधी लिहायचा कॅपिटल मध्ये, आपण अल्गोरिदम मध्ये कॅपिटल लिहितो आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये पीटीआर टाकायचा. आणि ह्याचं कसं लिहायचं, पीटीआर ऑफ इन्फो कोड मध्ये. ओके, हे झालं. आणि अजून काय करायचंय, पीटीआर इज इक्वल टू लिंक ऑफ पीटीआर. सो पीटीआर आधी घ्यायचं स्क्वेअर ब्रॅकेट मधला, मग एरो करून लिंक लिहायचं. जसं आपण इन्फो ऑफ पीटीआर लिहिलं, पीटीआर ऑफ इन्फो, तसं लिंक ऑफ पीटीआर कसं लिहिणार, पीटीआर ऑफ लिंक. ओके, आणि एरो कसा काढायचाय, व्हाईल लूप कम्प्लीट आणि ट्रॅव्हर्स फंक्शन कम्प्लीट. ठीक आहे, तर हे झालं तुमचं ट्रॅव्हर्सिंग. ठीक आहे, आता मी सेम हाच प्रोग्राम तुम्हाला करून दाखवते आणि प्लस रन पण करून दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल की आउटपुट कसं येतं ते. इन्सर्शन ऍट फर्स्ट आणि ट्रॅव्हर्सचा केलेला आहे, stdlib इन्क्लूड केले. आणि एक ट्रॅव्हर्स मध्ये आपल्याला स्टार पीटीआर पण लागतं, बिकॉज पीटीआर इज ऑल्सो रिप्रेझेंट द होल नोड. जसं न्यू नोड आणि स्टार्ट रिप्रेझेंट करते एका नोडला, तसं पीटीआर पण आपण एका नोडला घेतो, मग त्या नोडचा इन्फो पार्ट प्रिंट करतो, पीटीआर मूव्ह करतो. बट पीटीआर रिप्रेझेंट द होल नोड, बिकॉज पीटीआर कंटेन्स इन्फो अँड लिंक. सो पीटीआर ऑल्सो इथे इन्क्लूड करायचं ट्रॅव्हर्स साठी. ठीक आहे, नाव हे 2 फंक्शन इन्क्लूड केले, बाकी हे सगळं सेम आहे. आता इथे बघा सेम तसंच लिहिलेलं आहे इन्सर्ट ऍट फर्स्टचं. फक्त आता मी डिस्प्ले करताना मी तुम्हाला असं सांगितलं होतं बघा, /t आणि हे इथे ह्याला मी कमेंट टाकते असं सांगितलं होतं. ओके, तर आता ह्याला रन करते मी. रन केल्यानंतर बघा आता मी फर्स्ट नोड इन्सर्ट करते. ओके, म्हणजे पहिल्यांदाच करते इन्सर्ट. सो 1 चॉईस टाकली, इन्सर्ट ऍट फर्स्ट. ओके, आता मी टाकला इथं 40. आता मी 40 इन्सर्ट झालं की नाही ते चेक करते. सो मी 2 डिस्प्ले करते, 2 40 आलं. ओके, ना आता मला परत इन्सर्ट ऍट फर्स्ट करायचंय 1, परत चॉईस 1 टाकली. आता मी 50 टाकते. ओके, तर झालेलं आहे इन्सर्ट, पण 50 कुठे आलं पाहिजे, जेव्हा मी डिस्प्ले करेल तर फर्स्टला करतोय ना. सो ऑलरेडी 40 आणि 50 टाकलं तर 40च्या आधी 50 आला पाहिजे, बिकॉज इन्सर्शन ऍट फर्स्ट करतोय आपण. सो आता मी डिस्प्ले केलं 2, तर पहिलं 50 आलं आणि मग 40 आलं. ओके, बिकॉज जे लास्ट आपण टाकणार आहे ते इन्सर्शन ऍट बिगिनिंग करतोय, ऍट फर्स्ट करतोय. सो सुरुवातीची नोड येणार ती फर्स्ट नोड. आता मी परत इन्सर्ट करते 1. आता मी टाकलं 20. ओके, आता झालंय की नाही चेक करण्यासाठी 2 चॉईस दिली, तर बरोबर 20, बिकॉज ती फर्स्टला इन्सर्ट झाली आणि ऑलरेडी आपलं 50 आणि 40 होते, ते ऍज इट इज अटॅच झाले. आता परत मी 1 केलं, आता मी टाकलं 60, तर पहिले 60 व्हायला पाहिजे, मग 20, 50, 40 असं. आता 2 टाकलं बघा, 60, 20, 50, 40, म्हणजे आपलं डिस्प्ले बरोबर होतं. याचा अर्थ काय की इन्सर्ट फर्स्टचं लॉजिक आपलं बरोबर आहे. सो ह्याला 3. आता डिस्प्ले बघा कसं होतंय. ठीक आहे, अरे सारखं.
आता जस्ट ह्याला आपण लिंक लिस्ट करतोय, तर लुक देण्यासाठी लिंक लिस्टचं फक्त मी /t ऐवजी काय करते, ॲरो यूज करते आणि इथं व्हाईल लूप कंप्लीट होतं. ह्याचा अर्थ काय की सगळ्या नोड आपल्या प्रिंट होऊन जातात. मग मी शेवटी एक नल रिप्रेझेंट करते, बिकॉज लास्ट नोड नंतर काय असतो, नल प्रिंट करते फक्त जस्ट. ओके, म्हणून डबल कोट मध्ये टाकलंय, म्हणजे आपल्याला डिस्प्ले होताना नल सारखं होईल. आता मी म्हणजे लिंक लिस्ट सारखं होईल. तो 1 टाकलं, 50 टाकलं, डिस्प्ले केलं बघा. नाउ 50 इज फर्स्ट नोड, मग 30 लास्ट आहे, सो नल आलं. आता मी परत 1 टाकते. आता मी 60 टाकलं, तर पहिले 60 होणार आणि मग 50. आता डिस्प्ले केलं 2, 60, 50 नल. ओके, आता परत चॉईस 1 दिली. आता मी 90 टाकलं, तर कसं डिस्प्ले व्हायला पाहिजे, 90 फर्स्टला जाणार, 60, 50 त्याच्यानंतर. सो 2 दाबला, तर डिस्प्ले केलं, तर 90, 60, 50 आणि नल. फक्त हे लिंक लिस्टचं लुक देण्यासाठी. हे ॲरो आणि नल हे मॅन्डेटरी नाहीये. तुम्हाला जर द्यायचं तर द्या, नाही तर सिंपल आपल्या मागासारखं 90 स्पेस 60 स्पेस असं करा. फक्त जस्ट आपण लिंक लिस्ट डिस्प्ले करतोय म्हणून फक्त ते थोडंसं फॉर्मॅटिंग केलेलं आहे. ओके, तर हा झाला तुमचा प्रोग्राम. तर हा मी तुम्हाला सेंड पण करते.